आज सकाळी लवकर उठून डोळ्यात आशा ठेवली की देव करू आज मला ही पेट्रोलचीच गाडी भेटली पाहिजे. पप्पांना थोडी विनंती करून शेवटी उशिरा का होईना आणली डिस्कवरच. गळ्यात रुमाल घेऊन शेतकरी राजांसारखं निघालो आज दहावीच्या माझ्या निरोप समारंभाला. वाकडीत पोहोचून रोशन नावाचा मित्र बसलेलाच होता. तेवढ्यात आदर्श देखील आला आणि आदर्श भाऊ काळ्या स्प्लेंडरला कपडा मारून गोरी बनवत होता. अगोदर आम्ही पोहोचलो होतो तेवढ्यात एक सर्व माकडे एकत्र जमून सिनेमॅटिक व्हिडिओचे नियोजन करणार होतं. तोपर्यंत मित्राच्या घरी येऊन पाणी वगैरे घेतलं आणि परत पुढच्या प्रवासाला पूर्तता केली. शाळेमध्ये येऊन मंडपाच्या पुढे मित्रांची जुनी आठवण थोड्या क्लिप्स काढून घेतल्या. त्यानंतर वर्गात येऊन सर्वांना सुना वर्ग आणि रिकामे बेंच पाहून गैवर आला. पण नाईलाजाने निरोप द्यायचाच होता. आपल्या बेंचवरती बसून आठवणींची गॅलरी सर्व फोटोंनी भरून काढली. जास्त वेळ वर्गातच घालवला कारण त्यानंतर शाळेत येणं जमणार नव्हतं. भाषणांच्या कार्यक्रमात विद्यार्थी भाषणात माझं मनोगत अर्पून शिक्षकांचे मनोगत चालू होते. वर्गातील बहिणींतर शिक्षकांचे भाषण ऐकून गैवर रडत होत्या. पण माझ्या मित्राचे चेहरे त्यांना लागलेली भूक दर्शवत होता. संभाषणे आटपून जेवणासाठी चटया लांबवून सज्ज केल्या. सर्व मुलामुलींनी मिळून संघ फोटो काढायच्या नादात होते. पण आम्ही तिघी सिग्मा बॉईज बाजूला बसून आमची सेल्फी काढायच्या नादात होतो. लेडीज फर्स्ट या उक्तीप्रमाणे प्रथमतः बहिणींचे जेवण आटोपले. त्यांना वाढण्यात मी सहकार्य करून पोटाला थोडे शांत केलं. वरण भट्टी डाळ भात तर होताच पण गपगप शिरा मात्र सुटला होता. साखरेच्या जिलेबीमध्ये मीठ कमी होतं म्हणून ती काही घेतली नाही. कार्यक्रमानंतर शिक्षकांचा व शाळेचा निरोप व आठवणी सोबत घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला पूर्तता केली. माझा अवतार सकाळी होता अगदी तसाच होता पण त्यात कसलाही मी बदल होऊ दिला नाही. यांची प्लॅनिंग ऐकून घरी निघालो. यांना गाडी जोरात चालवायची चूड होती म्हणून ते पुढे निघून गेले. पण मी माझ्या पप्पांना शब्द दिला असल्या कारणाने मी गाडी 30च्या वर जाऊ दिली नाही. व्हिडिओ थोडा लांबला यासाठी मी तुमची मनापासून माफी मागतो व येथे थांबतो. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.